नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मस्त उत्साही वातावरण दाखवलं आहे। आज नंदिनी, काव्या, जीवा, पार्थ गणपती बाप्पांचे आगमन करणार आहेत आणि त्याच वेळेला वकिलांची एंट्री त्यांच्या घरामध्ये होणार आहे। चला तर पाहूया आजच्या भागामध्ये काय काय दाखवलं आहे। तर इथे मानिनी, विक्रम त्यांच्या रूममध्ये असतात, त्यावेळेला नंदिनी त्यांच्यासोबत बोलायला आलेली असते। आता इथे नंदिनी आनंद निवासमध्ये गणपती बाप्पांची स्थापना करणार असते, तर तिला तिथे जायचं असतं म्हणून परमिशन मागण्यासाठी मानिनीकडे आलेली असते। पण मानिनी म्हणते, काय तू आनंद निवासला जाणार आहेस? त्यावेळेला नंदिनी म्हणते, हो, आनंद निवास देखील माझं दुसरं घरच आहे, तिथे देखील मी गणपती बसवते। नंदिनी म्हणते, काय आहे ना, आम्ही माहेरी गणपती बसवत नाही, म्हणून आम्ही आनंद निवासलाच गणपती बसवतो। तर तुमची काही हरकत नसेल, आपल्या घरची गणपतीची स्थापना झाल्यानंतर मी तिथे जाऊ का? आता इथे मानिनी आणि विक्रम तिची थोडी गंमत करणार असतात म्हणून चेहरे पाडून उभे असतात, पण नंदिनी घाबरूनच म्हणते, आई, सगळी सजावट वगैरे करून ठेवली आहे, मी फक्त तिथे जाऊन येऊ का? आता इथे मानिनी कडक आवाजात म्हणते, तिथल्या गणपतीची तू स्थापना करणार तर घरच्या गणपतीची कोण सेवा करणार? त्यावेळेला नंदिनी म्हणते, अहो आई, मी येऊन जाऊन करीन ना। मानिनी म्हणते, येऊन जाऊन? मानिनी म्हणते, अगं तिथे गणपतीची सेवा करण्यासाठी माणसं आहेत ना कामाला। नंदिनी म्हणते, पण आई ऐका ना। त्यावेळेला मानिनी म्हणते, अगं मी काहीही ऐकणार नाहीये, गणपती बाप्पाची सेवा कोण करणार? अगं आपल्या घरचा गणपती 1.5 दिवसाचा तरी असतो, मग त्याची सेवा कोण करणार? त्यात लग्नानंतर तुमचा पहिलाच सण आहे हा, आणि त्यात तुला बाहेर जायचंय। मानिनी विक्रमला म्हणते, काय हो, तुम्हाला पटतंय का हे? त्यावेळेला विक्रम देखील म्हणतो, हे मला नाही पटत हे। आता इथे नंदिनी घाबरलेली असते आणि म्हणते, ठीक आहे बाबा, सॉरी आई, तुम्हाला पटत नसेल तर नाही जात मी आनंद निवासला, पण काय आहे ना, आनंद निवास मधील गणपतीचं सर्व काही मीच करते आणि यावर्षी मी नाही गेले तर त्यांचा उत्साह अगदी मावळून जाईल। खरं तर आनंद निवास स्थापन झालं त्यावेळेला गणपती बसवतच नव्हतो आपण तिथे, पण काय झालं, पण आनंद निवास मधील एका मुलाने आनंद निवासच्या बाहेर गणपतीची मिरवणूक पाहिली आणि अचानक त्याला काय झालं काय माहित, त्याने स्वतःच एक गणपतीची मूर्ती बनवली आणि माझ्याकडे घेऊन आला आणि मला म्हणाला, आनंद निवास मध्ये आपण गणपती आणलाच नाही कधी, आपण बाप्पा बसवूया का? आणि तेव्हापासूनच आनंद निवास मध्ये बाप्पा विराजमान झाले ते झालेच, आणि तेव्हापासून खरंच आनंद निवास मध्ये खूप चांगले बदल झाले आहेत। आनंद निवास हे खरंच आनंदी झाले आणि काय आहे, आनंद निवास मधील लोकांना असाच आनंद शोधावा लागतो, कारण यांच्याकडे फॅमिली नाहीये ना, यांची फॅमिली म्हणजे आम्हीच आहोत सर्वजण। सवय झाल्या त्या सर्वांना माझी आणि मलाही त्यांची सवय झाली आहे। नंदिनी मानिनीला सर्व काही आनंद निवास विषयी सांगत असते आणि गणेश उत्सवात तर आनंद निवासचा पूर्ण चेहरा मोहराच बदलून टाकतात। सर्वजण खूप खुश असतात आणि त्यांचाही आनंद बघितला की मलाही खूप बरं वाटतं। त्यांच्याकडे पाहून माझे सगळे प्रॉब्लेम, सगळं टेन्शन, सर्व काही विसरायला होतं मला। म्हणजे बाप्पांचा तर आशीर्वाद असतोच आपल्या पाठीशी, पण त्यांच्या आशीर्वादाने खूप बरं वाटतं, कारण त्यांच्या आशीर्वादात मला बाप्पांच्या आशीर्वादाची जाणीव होते। आता इथे नंदिनी मानिनीला आणि विक्रमला म्हणत असते, आपण कसं सगळे एकत्र राहतो, एकमेकांना चिटकून असतो, ही माझी तो माझा असं करत असतो, आणि आनंद निवास मधील लोकांसाठी हक्काचं आणि आपलं माणूस फक्त मीच आहे। आणि आताच्या या गणेश उत्सवाच्या कार्यक्रमात मी नाही गेलो तर खरंच त्यांचा आनंद ओसरेल, म्हणून मी विचारायला आले, यावेळेला मी आनंद निवासला गेले तर चालेल का? आता इथे मानिनी आणि विक्रम काहीच बोलत नाहीत, चेहरा पाडून उभे असतात। त्यावेळेला नंदिनी देखील थोडीशी टेन्शन मध्ये येते, ठीक आहे मी नाही जात असं म्हणते। असं म्हणून नंदिनी तेथून जातच असते, तेवढ्यात मानिनी म्हणते, थांब। आता इथे मानिनी खूप कडक आवाजात म्हणते, निघालीस कुठे? मी जा म्हटलं का तुला? नंदिनी म्हणते, काही काम होतं का आई? त्यावेळेला मानिनी म्हणते, काही काम असेल तरच थांबवते का मी तुला? त्यावेळेला नंदिनी म्हणते, आई काय झालंय, तुम्ही असं का बोलताय माझ्याशी? तेवढ्यातच विक्रम बोलतो, कारण ती आजपासून तुझी आई नाहीये, सासू आहे, ती तुझी मानिनी सासू आहे। त्यावेळेला नंदिनी मानिनीकडे बघते आणि म्हणते, म्हणजे? त्यावेळेला मानिनी खूप कडक आवाजात म्हणते,
यापुढे या घरातील एकही पान मला विचारल्याशिवाय हलणार नाही. त्याचबरोबर म्हणते, आनंद निवासला जाऊ का असं तू मला विचारलंस, पण यापुढे काहीही विचारण्यापूर्वी जरा विचार कर नंदिनी. आता विक्रम मात्र हसत असतो, कारण इथे नंदिनीची चांगलीच गंमत करायची सुरू असते. आता इथे मानिनी म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी, फक्त तू आपल्या घरच्याच गणपतीचा विचार करणार आहे. आता इथे मानिनीची खूपच ऍक्टिंग जोरदार सुरू असते. तेवढ्यातच विक्रम म्हणतो, बास 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 कर, किती हे करत्यास, घाबरली ना ती, तिचा चेहरा बघ कसा झालाय, आणि असं म्हणतो आणि विक्रम हसायला लागतो. बास 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 कर, आता रडेल ती. आता इथे मानिनीचं बोलणं ऐकून नंदिनी मात्र खूपच घाबरलेली असते. आता मानिनी म्हणते, अगं नंदिनी, थोडी गंमत केली तुझी. नंदिनी घाबरलेल्या आवाजात म्हणते, आई खरंच घाबरले ना मी. मानिनी म्हणते, सॉरी. आता इथे मानिनी, विक्रम आणि नंदिनी तिघेही हसायला लागतात. तेवढ्यात मानिनी म्हणते, हे बघ नंदिनी, तुला जर जुन्या काळातील सासू मिळाली असती तर अशीच हास्ट वागली असती ना, पण तुला माहित आहे ना मी असं वागणार नाही. आता इथे मानिनी नंदिनीला म्हणते, तुला माहित आहे ना सासू नाहीये मी, तुझी आई आहे, त्यामुळे तू बिंदास्त आनंद निवास मध्ये जा आणि गणपतीची स्थापना कर, अशी मानिनी म्हणते. त्यावेळेला मात्र नंदिनी खुश होते आणि हसायला लागते. आता मानिनी म्हणते, आम्ही सगळे आहोत ना, मी आहे, काव्य आहे, आम्ही सगळे जण इथली तयारी करतो, तू आनंदी चेहऱ्याने आनंद निवासला जा. आता विक्रम इथे म्हणतो, अगं जाणारच ती, जाणार, जा तू अगदी आनंदात उत्साहाने तुमच्या गणपतीची स्थापना करा. आता इथे विक्रम तर गणपती बाप्पा येणार म्हणून खूपच खुश असतो. म्हणतो, उद्या मस्त गणपतीच्या आरत्या कानावर पडणार, छान छान गणपतीची गाणी कानावर पडणार. आता तिघेही इथे खूप खुश असतात, प्रसन्न असतात. आता इथे गणपती उत्सवाचा दिवस दाखवला आहे. आता इथे सगळ्यांची घाई गडबड सुरू असते. मिथुन काका फोनवर बोलत असतात, आमचा गणपती बाप्पा तयार आहे का, 20 मिनिटातच आम्ही न्यायला येतो. तेवढ्यातच मानिनी विक्रमला हाक मारत असते. नंदिनी मिथुन काकासाठी ग्लासमधून ज्यूस घेऊन आलेली असते. आता इथे मानिनीची खूप घाई उठलेली असते. विक्रमला हाक मारत असते, अहो पटकन खाली या. त्यावेळेला मिथुन काका म्हणतात, अहो वहिनी घाई करू नका, सगळं ठीक होईल, आवरत असतील होते. त्यावेळेला मानिनी म्हणते, या मुलींचा नकरा झाला, सगळ्यांचं आवरून झालं, आज वेळेवर आवरायला नको का, अजून आले नाहीत खाली, गणपती मुहूर्तावर यायला पाहिजे. त्यावेळेला मिथुन म्हणतो, अहो वहिनी सगळं होईल व्यवस्थित. मानिनी म्हणते, कसं होईल, बाहेर किती ट्रॅफिक असतं, गणपती मुहूर्तावर घरी यायला नको का, आता खाली आल्यानंतर त्यांना अजून खायचं सुद्धा आहे. आता इथे नंदिनी म्हणते, आई थांबा जरा, किती पॅनिक होत आहे, बाबांचा नाश्ता ऑलरेडी मी त्यांच्या रूम मध्ये ठेवला आहे, नाश्ता करूनच येतील खाली. त्यावेळेला मानिनी म्हणते, खरंच बाई तू आहेस म्हणून बरं झालं. आता मानिनी म्हणते, मिथुनला आणि नंदिनीला म्हणते, आता तुम्ही दोघंच बोलवा त्यांना, मी तर हात टेकले त्यांच्या पुढे. तेवढ्यातच विक्रम येतो आणि काय चाललंय, कुणापुढे हात टेकले. आता मानिनी ते खूप घाईघाईत म्हणते, या तुमचीच वाट पाहत आहे, तुमच्यामुळेच झालं आहे सगळं. आता विक्रम म्हणतो, कुठे वेळ झालाय, वेळेवर तर आलोय, तुझे 2 चिरंजीव कुठे आहेत. आता इथे मानिनी म्हणते, जीवा केव्हाचा आवरून बाहेर वाट पाहत आहे तुमची. त्यावेळेला विक्रम म्हणतो, अरे हा पट्ट्या कधी उठला, मला माहित सुद्धा होऊन दिलं नाही, कधी आवरलं ह्यानं, एरवी तर किती उशीर करतो, बायकोने चांगला दम दिलाय वाटतं. आता इथे लगेच मिथुन म्हणतो, फक्त त्याच्या बायकोने त्याला दम दिला नाही, तुमच्या बायकोने देखील तुम्हाला दम दिला आहे, चला पटकन उशीर होते. आता इथे मिथुन मानिनीची गंमत करतो, इतक्या त्या बोलल्या आहेत की गणपती बाप्पा मोरया असं सुद्धा म्हणता येणार नाही त्यांना. आता विक्रम म्हणतो, चला जाऊया, पटकन जाऊया. आता इथे विक्रम, चला मी जाऊ का असं म्हणून जात असतो. तेवढ्यातच पिहू पाठीमागून येते, मामा थांबा, मी पण येणार आहे तुमच्या सोबत असं म्हणते. आता इथे मिथुन पिहूला म्हणतो, अगं तिकडे खूप गर्दी असते, गणपती आणायच्या नादात माझी गौरी हरवून बसवू का मी. आता इथे खूप प्रसन्न वातावरण असतं. मिथुन आणि विक्रम गणपती बाप्पा मोरया असं म्हणतात आणि गणपती आणण्यासाठी निघून जातात. आता इथे मानिनी पिहूला म्हणते, जा तुला दूध ठेवलं आहे ते पटकन पिऊन घे. आता मानिनी म्हणते, यांना सगळं सांगायला लागतं, आपापली कामं का करत नाहीत बरं. मानिनी खूपच उत्साहात घाई गडबडीत असते. नंदिनी म्हणते, आई बास किती गडबड करता, आता शांत व्हा बरं जरा, या इकडे या, इथे बसा असं म्हणून नंदिनी मानिनीला सोप्यावर बसवते. सोप्यावर बसल्यानंतर नंदिनी मानिनीला सरबत देते, घ्या प्या, शांत व्हा. त्यावेळेला मानिनी म्हणते, अगं गणपतीचा सण आहे, सगळं वेळेवर व्हायला नको का. आता नंदिनी म्हणते, आई किती टेन्शन घेताय, सगळं ठीक होईल,
आम्ही आहोत ना तुम्हाला मदत करायला. मग आता इथे मानिनी म्हणते पार्थ का आला नाही ग अजून. त्यावेळेला नंदिनी म्हणते रात्रभर डेकोरेशन सुरू होतं त्यांचं, त्यामुळे झोपले असतील ते. त्यावेळेला मानिनी म्हणते कधी एकदा माझ्या दोन्ही सुना गणपतीचे स्वागत करताय आणि बाप्पा इथे विराजमान होत आहे. त्यावेळेला नंदिनी म्हणते बापरे आई किती एक्साइटमेंट आहे ही. त्यावेळेला मानिनी म्हणते अगो हो, तुमच्या दोघींचा पहिला गणपतीचा सण आहे ना या घरातला, त्यामुळे दोघींनीही गणपती बाप्पांची खूप आराधना करावी असं मनापासून वाटतंय मला, आणि तुमच्या दोघींच्या काय इच्छा असतील त्या बाप्पाकडे मागून घ्या. त्यावेळेला नंदिनी म्हणते काय मागायचं आहे ते आमचं ठरलं आहे. आता नंदिनी म्हणते मी फक्त माझ्यासाठी मागणार नाही तर इतर सगळ्या सुनांसाठी मागणार आहे. मानिनी म्हणते अगं काय मागणार आहेस. आता नंदिनी म्हणते तुमच्यासारखी सासू सगळ्या सुनांना मिळू दे. अशी तुमच्यासारखी सासू असेल तर घरात कशाला भांडं लागेल. आता इथे मानिनी म्हणते उलट तुला सांगू का नंदिनी, मी भाग्यवान आहे की मला तुमच्या दोघींच्या सारख्या छान सुना मिळाल्या आहेत. नंदिनीला म्हणते तू शांत गुणी आहेस आणि दुसरी टग्गी आहे, सगळ्यांना पुरून उरणारी. आता इथे मानिनी खूप कौतुक करते सुनांचं, म्हणते खरंच मी भाग्यवान आहे. तुमच्यासारख्या मुली ज्या घरात जन्माला त्या घरातले आई वडील नशीबवान असतात आणि माझ्यासारख्या सासवाही नशीबवान असतात. आम्ही लकी आहोत, कारण बघ ना तुमच्या आयुष्यात लग्न झाल्यापासून इतकं काही घडून गेलं पण तरी सुद्धा तुम्ही सगळं हँडल केलं. आता मानिनी नंदिनीला म्हणते तू सुद्धा तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीही ढळू दिलं नाहीस. तुझ्या मनात कितीही गोंधळ झाला तरी तुझा संयम तू कधी सोडला नाहीस. खरंच कौतुक वाटतं नंदिनी मला तुझं, फक्त सून म्हणून नाही तर प्रत्येक नात्यात तू अव्वल आहेस असं म्हणते. त्यावेळेला नंदिनी हसते आणि म्हणते आई बास करा पुरे, आता माझं कौतुक करणे बास करा. खरं कौतुक तर आई तुमचं व्हायला पाहिजे. या सगळ्या प्रसंगात तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलात, म्हणून तर या अडचणींवर मी मात करू शकले. जीवा तर माझ्या पाठीशी खूप खंबीर उभे राहिले. त्यावेळेला मानिनी म्हणते जीवामध्ये तर खूप बदल झाले आहेत आणि ते सगळे बदल फक्त तुझ्यामुळे झाले आहेत. आता मानिनी म्हणते आज जर मी जीवाला बघितलं तर असं वाटतं हा माझाच जीव आहे का. त्यावेळेला नंदिनी हसायला लागते. अशीच तो नेहमी जीवासोबत राहा अशी मानिनी नंदिनीला म्हणते. असं म्हणते आणि मानिनी रूम मध्ये निघून जाते. तेवढ्यातच मानिनी काहीतरी पाहत असते. तेवढ्यातच पार्थ तिथे येतो आणि म्हणतो अगं आई मला आज उशीरच झाला. त्यावेळेला मानिनी म्हणते अरे रात्रभर डेकोरेशन करत बसलात ना तुम्ही, काव्या कुठे आहे. त्यावेळेला पार्थ म्हणतो काव्या रात्रभर रिव्हिजन करत होत्या, उशीरच झोपल्यात, त्या आवरतच आहेत, येतील आता. बरं ठीक आहे म्हणते मानिनी. आता पार्थ म्हणतो चला मला गणपती आणायला जायचंय, बाबा कुठे आहेत. तर मानिनी म्हणते अरे ते गेले आवरून. त्यावेळेला पार्थ म्हणतो आज मला खरंच उठायला उशीर झाला वाटतं. आता इथे मानिनी म्हणते अरे ठीक आहे तू दरवर्षी जातोस ना गणपती आणायला, खूप वाईट वाटून घेऊ नकोस, तशी गुणी आहेत माझी दोन्ही मुलं. त्यावेळेला पार्थ म्हणतो आमची आईच खूप गुणी आहे, तूच गुणी आहेस, त्यामुळे तुझी दोन्ही मुलं गुणी आहेत असं पार्थ मानिनीला म्हणत असतो. मानिनी म्हणते तर आईचं कौतुक होतंय तर आज. मानिनी इथे आता पार्थची गंमत करत असते, म्हणते मला तर असं वाटतंय की फक्त बायकोचंच कौतुक होतंय की आता. आता पार्थ म्हणतो बोलली टिपिकल सासू सारखी बोललीस तू, पण मानिनी देशमुख तुम्हाला शोभत नाही असलं वागणं टिपिकल सासू सारखं. आता मानिनी म्हणते अरे टिपिकल सासू सारखं म्हणजे काय रे. त्यावेळेला पार्थ म्हणतो उगीच असं सुनांना नको त्या कारणांवरून टोमणे मारायचं, बोलायचं, त्यांच्या चुका काढायच्या, कुरगुडी करायच्या असं ठरवून सुद्धा तू वागू शकत नाहीस आई. त्यावेळेला मानिनी म्हणते माझं डोकं सटकलं तर मी कशी वागू शकते हे तू पाहिलं आहे. आता इथे पार्थ हसतो. आता इथे मानिनी म्हणते वसुताईंच्या तोंडात काव्याने केक घातला होता त्यावेळेला किती बोलले होते मी काव्याला. आता इथे मानिनी म्हणते त्या नंदिनीच्या बाबतीत मी खूप चुकीची वागली. आता इथे पार्थ म्हणतो आई तुला जाणीव आहे तू नंदिनीशी वाईट वागलीस, म्हणजे तुझ्यात अजून माणुसकी जिवंत आहे. आता इथे मानिनी म्हणते अरे पार्थ आज आईचं जरा जास्तच कौतुक करतेस ना तू, ये इकडे बस असं म्हणते. पार्थला खुर्चीवर बसवते आणि म्हणते तुला काही हवं आहे का माझ्याकडून. आता इथे पार्थ म्हणतो आई न मागता तू आम्हाला इतकं तर दिलंयस, आता काही नको. हा आता आईचं थोडं कौतुक करतोय, हा आता सासू म्हणून तुझं जरा जास्तच कौतुक केलं पाहिजे. आता इथे मानिनी म्हणते माझ्यापेक्षा मला माझ्या सुनांचं खूप कौतुक वाटतंय, कारण बघ ना त्या दोघीही त्यांचं घर सोडून आपल्या घरी आल्या आहेत. आपल्या घरात आल्यापासून
किती काय काय घडलं आहे त्यांच्यासोबत, पण त्या दोघींनीही कधीही धीर सोडला नाही. शिवाय त्या एकमेकींसाठी आपल्या घरासाठी भक्कम उभ्या असतात. अर्थात नवरे म्हणून तुम्ही दोघे सुद्धा आपापल्या बायकांसाठी खूप काही करता. आणखी काय हवं असतं ना नात्यात. जसं सुनांशी माझी मैत्री व्हावी म्हणून खूप प्रयत्न केले मी, तसंच तुम्ही देखील चांगली मैत्रीण व्हावी म्हणून खूप प्रयत्न करत आहात. आता मानिनी म्हणते, पार्थ मी तर तुझे प्रयत्न बघितलेत ना. त्यावेळेला मानिनी म्हणते, मला तर असं वाटायचं सुरुवातीला तुझ्या आणि काव्याच्या नात्याचं नेमकं काय होणार आहे. मनात खूप विचार यायचे. काव्या अचानक बॅग भरून घरी निघून जाईल का चिडून, ती जर चिडली तर तुमच्यातलं नातंच तोडून टाकेल का, असे एक ना अनेक विचार माझ्या मनात यायचे आणि त्यामुळे मला त्रास देखील व्हायचा. पण तू पार्थ खूप प्रयत्न केलेस आणि खरी काव्या तिची चिडचिड, तिचे वाकडे शब्द अक्षरशः तू फुलासारखे आणि त्याचमुळे ना काव्याला तुझ्यातील चांगुलपणा कळला असेल पार्थ, असं मला वाटतंय. म्हणूनच तर ती एवढी छान वागते, प्रेमाने वागते सगळ्यांशी. म्हणजे आता सुद्धा ज्यावेळेला विक्रमनी सांगितलं होतं नंदिनीला आमच्या रूम मध्ये यायचं नाही, त्यावेळेला काव्या माझ्या रूम मध्ये येऊन किती छान बोलत होती, किती छान वागत होती. चुकून काव्यना ती मला आई म्हणाली. खूप छान वाटलं मला. आणि आता नंदिनीसाठी लढताना चौघांना एकत्र बघून खूप छान वाटलं मला, भारावून गेलं अगदी. अभिमान सुद्धा वाटला. मला तर असं वाटतंय ना, एवढ्या मोठ्या संकटात आपण सगळ्यांच्या नात्यामध्ये खंबीर राहिलो, या पाठीमागे बाप्पांचाच आशीर्वाद आहे. नाहीतर ही अशी संकट आल्यावर अनेक नाती तुटताना, माणसं दूर होताना पाहिलेत. आता इथे पार्थ म्हणतो, आई नाती जपणं, माणसं जपणं तुमच्याकडूनच शिकलोय आम्ही. काव्याशी जे काही मी वागलो ते तुमचेच संस्कार आहेत. आता इथे पार्थ म्हणतो, मी अजूनही प्रयत्न करीन. त्यावेळेला मानिनी म्हणते, तूच फक्त का, काव्या सुद्धा प्रयत्न करेल तुमच्या नात्यासाठी. तुमचं नातं आणखीन घट्ट होईल, तुम्ही एकत्रच असणार आहात. आता इथे पार्थला पाठीमागचा सीन आठवतो, ज्यावेळेला डिवोर्स पेपरवर सह्या झालेल्या असतात. आता इथे पार्थला तो सीन आठवून खूप अपसेट झाल्यासारखं होतं. त्यानंतर वसू आत्या आणि रम्याचा सीन दाखवला आहे. इथे रम्या म्हणत असते, आई बघ ना, प्रत्येक वेळेला गणपतीत मामा किती आपल्याला मान द्यायचा आणि आता बघ आपल्याकडे कोण ढुंकून सुद्धा बघत नाहीये. त्यावेळेला वसू आत्या म्हणतात, घराचे वासे फिरले. त्यावेळेला मधीच रम्या म्हणते, वासे नाही, सगळी चक्रच फिरली आहेत आपल्या बाबतीत. मला तर असं वाटायला लागलंय आयुष्यभर दासी बनून या घरात राबायला लागणार मला. त्यावेळेला वसू आत्या म्हणतात, वेडी झालेस का तू, मी या घरची मालकीण आहे. त्यांनी जरी ठरवलं ना तरी सुद्धा आपण जन्मभर या घरची दासी बनून राहायचं नाही. त्यावेळेला रम्या म्हणते, हो काय करणार आहेस ग आई, तू खरंच मालक आहेस तर मामा तुला असं दासीसारखं का वागवत आहे. आता इथे वसू आत्या म्हणतात, माझ्या हातून जी घोड चूक झाली आहे ना, त्या चुकीला घरातील कोणीच माफी करणार नाही. आता इथे वसू आत्या म्हणतात, जरी मी घराची मालकीण असले तरी त्यांना मी घराबाहेर नाही काढू शकत, कारण मी जर तसं केलं ना तर बदनामी आपलीच होईल. त्यामुळे थोडा संयम काढ. त्यावेळेला रम्या म्हणते, नाही झेपत ग मला हे सगळं. आता इथे रम्या म्हणते, आई असं काही तर कर की यातून आपली लवकरात लवकर सुटका होईल. वसू आत्या म्हणतात, हो ग हो रम्या, थोडा धीर काढ. आता इथे वसू आत्या चिडून म्हणतात, या सगळ्यांना गणपतीचा सण उत्साहात साजरा करायचा आहे ना, आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आणून ही सगळी आनंदी आहेत ना, यांची सगळी कुमकुमी कशी बाहेर काढते ते बघ मी. आता इथे वाईट कृतीची वसू आत्या म्हणते, मला खात्री आहे रम्या, या गणपतीत काही ना काहीतरी विघ्न येणार. आता इथे पार्थ आणि मानिनी बोलत बसलेला पुन्हा सीन दाखवला आहे. पार्थला जुन्या आठवणी ताज्या झालेल्या असतात, त्यामुळे पार्थच्या डोळ्यामध्ये पटकन पाणी येतं. ते पाहून मानिनी म्हणते, अरे पार्थ काय झालं, तुझ्या डोळ्यात का पाणी आलंय. आता इथे पार्थ म्हणतो, अगं आई तू आता आमच्या नात्याबद्दल जे काही बोललीस ते ऐकून मला सगळा प्रवास आठवला आणि डोळ्यात पाणी आलं. आता इथे मानिनी म्हणते, पार्थ सगळं ठीक होईल बघ, आणि मला माझ्या सुनांच्या डोळ्यामध्ये असे दुःखाचे अश्रू बघायचे नाहीयेत, बघितले तर ते आनंद अश्रू असतील आणि मी बाप्पाकडे हेच मागणं मागणार आहे. त्यावेळेला पार्थ आणि मानिनी जवळ येतात, एकमेकांना जवळ करतात आणि हसत असतात, खुश असतात, आनंदी असतात. आता इथे आजचा भाग संपला आहे. पुढील भागामध्ये गणपतीचे घरी आगमन झालेले असते आणि त्याच वेळेला वकील तेथे येतात. त्यावेळेला पार्थ आणि नंदिनी त्याच्याकडे बघतच राहतात आणि आता पाहूया पुढील भागामध्ये काय धमाका होणार आहे.